कसे आहात सर्व? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मिनी ब्लॉगमध्ये की आजच्या गुरुवारची तयारी मी कालच करून ठेवली होती आणि आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. सो मी कशी पूजा वगैरे मांडणार आहे आणि आम्ही कशी आरती घेतो सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा कशा प्रकारे अक्षतला उठवलं, त्याला दूध दिलं आणि त्याला लगेच फटाफट तयारी करून स्कूलला पाठवलं. सोडून आल्यानंतर मी ते फटाफट रांगोळी काढली. इथे हळदीचं लेपन केलं उंबरट्यावरती, नंतर हळद कुंकू वाहिलं, स्वस्तिक काढलं मध्ये, नंतर पूजा केली. पूजा करायच्या अगोदर सर्व स्वच्छ करून घेतलेलं, आधीपासून सर्व जे आपली छोटी छोटी कामं आहेत ना ते सर्व करून घेतली. नंतर देवाची पूजा केली. देवाची पूजा केल्यानंतर ना परत त्याला आणायला गेली कारण की 11 वाजले होते. असं फटाफट त्याला घेऊन आली. घेऊन येताना त्याला पाहिजे होतं ज्यूस, तर मस्तपैकी त्याला ना उसाचा रस बिना बर्फाचा दिलाय आणि तो खूप छान एन्जॉय करत होता. त्याला खूप आवडलं ते ज्यूस. आणि ते मिशी आली होती, त्याने ते दाखवली नाही. त्यानंतर आल्यावरती ना मी खूप छान अशी साडी नेसली आणि त्याला काहीतरी खायला दिले आणि त्याला सांगितले की तू इथे बस, मी लगेच पूजा करते. सो फटाफट मी ते साडी नेसली. साडी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो हा जो ब्लाऊज आहे ना तो खूप जवळजवळ 7-8 वर्षा अगोदरचा आहे. तो मला परफेक्ट झाला, त्यामुळे मी खूप आनंद आहे कारण की माझं वजन वाढलं नाही का कमी नाही झालंय. सो इथे अशा प्रकारे मांडून घेतलं आणि मी अगोदर ना तांब्या ठेवणार होती. तांब्या असतो तो. नंतर मग तो त्याच्यामध्ये जो नारळ आहे ना तो हळद होता, त्याच्यामुळे ना त्याच्यावरती मी कळशी ठेवली. कळशीवरती तांब्या ठेवल्यानंतर मग आपण जी मांडणी करतो तर फटाफट असे सर्व दागिने घालून घेतले. खूप छान असे दागिने होते माझ्याकडे आणि जे मी यूज नव्हती करत असेच ठेवले होते ते मी फटाफट घालून घेतले. नंतर वेणी घातली. आपण जसं डेकोरेशन करतो, जसं आपण मांडणी करतो देवीची, तसे खूप छान तऱ्हेने मांडणी करून घेतली मी आणि खूप मनात एकदम प्रसन्न वाटत होतं की मी इतक्या वर्षात जे नाही केले ते मी आज पहिल्यांदा करतेय. खूप छान वाटत होतं आणि देवीने माझ्याकडून अशी मांडणी करून घेतली, अशी पूजा करून घेतली की मनाला पण खूप प्रसन्न वाटत होतं. घरात पण खूप पॉझिटिव्ह वाईब्स होते. अशा प्रकारे मांडणी करून घेतली, पूजा करून घेतली, पाया पडली. नंतर मग सर्व आपली जी पूजा करून झाल्यानंतर जी कामं होती ती सर्व आवरून घेतली. संध्याकाळी जेवण बनवलं. अशा प्रकारे आम्ही आरती केली. मोरया श्री लक्ष्मी माते की तुझा घडावा. आज मी गोड बनवली होती शेवयाची खीर. सो शेवयाची खीर, भात, डाळ जे आपण नैवेद्य दाखवतो ते. नंतर मग आम्ही आरती करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवलं आणि अक्षित आणि प्रशांत अक्षिता नेहमी नैवेद्य दाखवायचं असतं. जर प्रशांत घरी असेल तर अक्षित नेहमी नैवेद्य दाखवतो आणि तिला माहिती आहे की कसं करायचं असतं कसं नाही ते. आणि आम्हाला अगोदर प्रसाद पाहिजे असतो. प्रसादच आलं होतं. सो ही तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू नेक्स्ट इंटरेस्टिंग मिनी ब्लॉग म्हणतो. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या. बाय.